सर काय म्हणाल आपण फोर्टिस हॉस्पिटलमध्ये रुग्ण आहेत त्यांना पाहण्यासाठी आलेलो आहे. ज्या घटना घडलेल्या आहेत नेरूळमधली घटना घडल्या, 2 तरुणींना शॉक लागलेला आहे आणि चुकीचं म्हणजे हलगर्जीपणामुळे एक गर्भवती महिलेचा मृत्यू झाला आणि एक जण व्हेंटिलेटरवरती आहे. काय परिस्थिती आहे आणि सर मीच बोलतो. मी काय बोलतो, मीच परिस्थिती सांगितली. हलगर्जीपणा एवढं मोठ्या प्रमाणात भीषण भीषण परिस्थिती चालू आहे आपल्या राज्यात. मला अशा ठिकाणी आल्यावर काय बोलायचं कळतच नाही. शॉक लागून 2 मुली बिचाऱ्या हॉस्पिटल बेडवर आहेत महानगरपालिकेमध्ये. मुंबईमध्ये बघा, झाडं कोसळून लोक मरतायत, पॉटहोलमध्ये जाऊन लोक मरतायत. मी 2 दिवसापूर्वी मी काय बोलायचं मला कळत नाही. शहर अध्यक्षाचा तो कोण भाजपचा चाटम, लोकांच्या मृत्यूवर हसतोय हा माणूस. काय काय बोलायचं काय, मी ह्या विषयावर काय बोलायचं. मला वाटतं की आपल्याला राग नाही येत का. मला कळतच नाही अशा विषयात काय करायचं. सरकारी फार सिरियस होताना दिसत नाही या सगळ्या गोष्टी. नीचपणा चालू आहे, नीच. जेन्युअनली मला कळत नाही की नीचपणा चालू आहे. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय, त्याच्यापेक्षा घाण काय असू शकतं. सगळ्यात जास्त नगरसेवक तुमचे, सगळ्यात जास्त आमदार तुमचे, तुम्ही का हसताय. का तर 3 वर्ष निवडणुका नाही आहेत. हा असा निर्लज्जपणा मी आधी कधीच नाही बघितलं. मला जेन्युअनली वाटतं. तर त्या दिवशी मला वाटतं की ते संजय दिना पाटील पत्रकाराला शिव्या घातल्या, त्याच्यानंतर ज्या प्रकारे पत्रकार बांधवांनी त्यांच्या प्रेस कॉन्फरन्सवर बहिष्कार टाकला, मला जेन्युअनली बघून आवडलं. म्हणजे पत्रकारांमध्ये हिंमत आहे. माझी एवढीच तुम्हाला विनंती आहे की ही हिंमत महाराष्ट्रासाठी पण दाखवा. अशा नीच लोकांच्या नादीच लागू नका, जाऊच नका त्यांच्याकडे. हे जे तुमच्याकडे रस्त्यावर उतरून कामं करतायत, तुम्ही नाही गेला तर बघू ना किती दिवस करतात. तुम्ही दाखवताय म्हणून ते करतायत. त्यांना लाज नाही वाटत की ज्या लोकांनी निवडून दिलंय त्यांच्यासाठी आपण काम केलं पाहिजे मनापासून. हे दाखवणं बंद करा, बघू ना किती दिवस मनापासून करतात. आणि ह्याचं मला सगळ्यात जास्त वाईट वाटतं. हे मी आज येतोय, मला खरंच कळत नाही काय करायचं. मी हे सगळ्यांच्या पाठीशी उभा आहे. त्यांना काय लागलं तर आम्ही आमचा पक्ष संपूर्णपणे आम्ही करू. पण नीच नीच प्रकारचं राजकारण चालू आहे. राज साहेबांनी पण खूप संताप व्यक्त केले हे सगळं पाहून. हो ऍब्सोल्युटली. तो व्हिडिओ बघून तुम्हाला राग नाही आला का. एक माणूस लोकांच्या मृत्यूवर हसतोय. नाही पण ह्याच्या पुढे काय बोलणार आहात. नवी मुंबईमध्ये इथली घटना घडलेली आहे ना, ह्या घटना घडल्यानंतर जे डॉक्टर्स आहेत आणि जे याच्यामध्ये जबाबदार आहेत त्यांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न आता प्रशासनाकडून आम्ही करून देणार नाही. मी या संपूर्ण परिवाराला भेटलो. मी पेशंट्सना, ते जे मुली आहेत त्यांना भेटू शकलो. मी आज जाऊन विचारलं, ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना भेटेन. मला आज जाऊन केव्हाच क्रिएट करायचं नाहीये. ज्यांना भेटायची इच्छा आहे त्यांना मी भेटलो. परिवाराला सगळ्या परिवाराला भेटलो. त्यांना मी सांगितलं की आम्ही संपूर्णपणे तुमच्या पाठीशी, हे काही होऊन देणार नाही आम्ही. पण इकडे मला वाटतं एक खासदार कुठचा, मस्के, आमदार कुठचा आहे, 2 आमदार बीजेपी. फोन केला त्यांनी इकडे. कोण नाही, भेटायलाही आलो. 4 दिवस उलटीमध्ये. काय निर्लज्जपणा चालू आहे. काय ऑपरेशन टायगर लावून ठेवलं तुम्ही. तुम्हाला लाज नाही वाटत. उघडपणे तुमच्या तोंडावर लोक मरतायत आणि आपण पैसे देऊन आमदार, खासदार, नगरसेवक फोडतोय. निर्लज्जपणे सगळं चालू आहे. ह्या गोष्टी कव्हर करणं बंद करा, एवढीच माझी तुम्हाला विनंती आहे. बाकी बघू आपण म्हणून काय करतो ते.
त्यांना कळलं पाहिजे की तुमच्यामुळे ते आहेत, त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात. तुम्ही कव्हर करता ना, म्हणून ते आहेत, म्हणून ते पसरतात महाराष्ट्रभर. त्यांच्यामुळे तुम्ही नाही आहात. तुमची ह्या महाराष्ट्र जनतेची काळजी घेणं हे सगळ्यात आवश्यक आहे आत्ता. नीच प्रकार चालू आहे. आम्ही आमचं काम करतोय, तुम्ही पण तुमचं काम करा, एवढीच माझी विनंती आहे. एवढं मी तुम्हाला सांगायला आलोय, बाकी मी बघतो. मिसिंग लिंक उसळलंय ते मिसिंग लिंक, बंद पडलंय. आणि मुख्यमंत्री साहेब बोलतायत की हे ट्रायल एंड एरर आहे. हे पहिला पाऊसचा ट्रायल असतो. एक ब्रिज कोसळला समजा, तर उद्या तुम्ही सांगणार की हे आमचा ट्रायल आहे, आम्ही आता नवीन ब्रिज बांधू, आम्हाला आमच्या चुका कळल्या आता. आणि एक मिनिट, तुम्ही म्हणजे शिवसेनेला तुम्ही बोलता की भाजप सत्तेत होतं, महानगरपालिकेत होतं, आता आमचा महापौर आलाय, वेळ लागणार काम करायला. तुम्ही त्यांच्यावर नव्हता? 25 वर्ष तुम्ही त्यांच्यावर नव्हता का? जिकडे राजसाहेबांना संधी मिळाली नाशिकमध्ये, एकही करप्शनचा आरोप नाही, रस्त्यावरती खड्डे नाही, नाशिक तुंबलं नाही, लोक मेली नाही. आपण ह्या प्रश्नावर कधी बोलणार आहोत की आपण फक्त ऑपरेशन टायगर करत बसणार आहोत? नीच प्रकारचं राजकारण चालू आहे, मी एवढंच सांगतो तुम्हाला. थँक्यू सर.